नमस्कार. आपण उभा आहोत नाशिकमध्ये. माझ्याबरोबर आपले जे पाहुणे आहेत ते मराठा आरक्षणासंबंधात काम करणारे. काही हायकोर्टात काम केलं आहे, काहींनी जो मराठा आरक्षणासाठीचा जो मोर्चा होता, पहिला मोर्चा, तेव्हापासून काम करत आहे. काही जे आहेत ते उपोषणालाही बसले होते जरांगे समर्थ. आपण यांच्या सर्वांकडून जाणून घेणार आहोत की जे काल 10% आरक्षण विशेष अधिवेशनात भेटलं आहे, पण आधीची मागणी होती कुणबीमधून आपल्याला आरक्षण भेटावं. नेमक्या यांचा अभ्यास पण आहे. यांचं काय म्हणणं आहे, यांचा काय अभ्यास आहे, हे आपण मत त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्याबरोबर आहेत नाना बादशाह. पहिले त्यांना विचारूया की नेमकं काय आहे. नाना, नेमकी काल जे 10% आरक्षण भेटलं, काय भूमिका, एवढ्या वर्षापासून तुम्ही लढा देताय? मुळात कालचं जे आरक्षण मिळालं आहे हे खऱ्या अर्थानं फसवं आरक्षण आहे. कारण याच्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा आरक्षण दिलं होतं, त्याच्यानंतर फडणवीसांनी सुद्धा दिलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांनी 16% दिलं, त्याच्यानंतर फडणवीसांनी 13% दिलं आणि आता काल शिंदे साहेबांनी 10% दिलं. मुळात हे सरसगट मागच्या वेळेला दोन्ही वेळेला हायकोर्टात टिकलं आणि सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की याच्यात सरळ सरळ मराठा समाजाची फसवणूक आहे. आणि आंदोलन ज्यासाठी सुरू झालं ती मागणी अशी आहे की 50%च्या आत ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे. याच्यासाठी 6 महिन्यापासून जरांगे पाटलांनी हे आंदोलन सुरू केलं आणि मागच्या काही दिवसापूर्वी हे आंदोलन वाशीत गेलं. तर वाशीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जो आम्हाला शब्द दिला होता, कारण त्याच्यामध्ये एक मागणी होती, सरसगट जी मागणी होती आपली, तर ते म्हटले का सरसगट होणार नाही, तर मग त्याला काहीतरी पर्याय द्या. तर पर्याय सगळे सोयरे हा शब्द दिलेला होता का बा त्याच्यामध्ये ज्या समाजाच्या नोंदी मिळणार नाही त्या समाजाला आपल्याला त्याच्यात कव्हर करता येईल. म्हणून जी सगळे सोयऱ्यांच्या संदर्भाने जी अधिसूचना काढली होती आणि कालचं अधिवेशन जे होतं ते सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी होती. मुळात आमची मागणी जी होती ती सोडून यांनी काल जे आरक्षण दिलेलं आहे हा मुळात मराठा समाजाचा घात केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला हे आरक्षण मुळात आम्ही जे मागितलेलंच नाही ते आमच्या समोर आणून ठेवलेलं आहे आणि जी आमची मागणी आहे ती अजून तशीच आहे. दादा, तुम्ही प्रशासनातला तुमचा दांडगा अनुभव आहे. नेमकं ऐनवेळी काय असे फरक झाले की सर्वच वेगळं झालं? आधी ती CM साहेबांनी जे कबूल केलं होतं, अधिसूचना होती, त्याच्यानंतर पुढं तो GR रूपांतर करणार होता अध्यादेशात, पण सर्व हे थांबलं. नेमकं काय भूमिका आहे? याच्याबद्दल असं म्हणता येईल की माननीय मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सदस्यांच्या आग्रहाला बळी पडले आणि त्यामुळे त्यांनी जी आमची मागणी होती ती मागणी तर बाजूलाच ठेवली आणि हे नवीन एक पालुपद बाहेर काढलेले आहे. वास्तविक आता आपण इतिहास जर बघितला की 1982 सालापासून आरक्षणाची मागणी त्याच्यानंतर बरेच बदल घडत गेले. पृथ्वीराज चव्हाण असो, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस असो, यांनी जे आरक्षण दिलं ते सगळे सुप्रीम कोर्टामध्ये ते फेटाळले गेलेले. पण आता जे आरक्षण दिलेलं आहे हे 10% आरक्षण, म्हणजे आरक्षण कमी कमी होत गेलेलं आहे. इकडे आरक्षण कमी केलं आणि एक काहीतरी असं एक पालुपद असं ठेवलेलं आहे की समाजाला दिशाभूल करण्यासाठी की आम्ही मराठ्याला समाजाला आरक्षण दिलं, आम्ही आमचा शब्द पाळला. परंतु त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. वाशीमध्ये त्यांनी जे अधिसूचना दिलेली होती त्या अधिसूचनेमध्ये सगळे सोयरे आणि 50%च्या आत आम्ही आरक्षण देऊ असं त्या सूचनेमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे. त्याच्यावर हरकती मागवल्या गेल्या, ना हरकती मागवल्या गेल्या, ह्या सगळ्या तिथं पोहोचलेल्या आहेत. परंतु हे सगळं बाजूला ठेवलं आणि त्यांनी 10%चं आरक्षण ही दिशाभूल करण्यासाठी दिलेलं आहे. याचा आम्ही सर्व याच्यात निषेध व्यक्त करतो. याच्यामध्ये कोणीही समाधानी नाही आहे, कारण हे आरक्षण न टिकणारं आरक्षण आहे. शासन ही आता निवडणूक जवळ आलेली आहे. ह्या निवडणूक जवळ आल्यामुळे त्यांनी असं समाजाला काहीतरी लालूपाक दाखवण्यासाठी यांनी हे आरक्षण दिलेलं आहे. आमचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये डोकं वेगळ्याचं आणि पाय वेगळ्याचे, म्हणजे उपमुख्यमंत्र्याचं डोकं आणि पाय मुख्यमंत्र्याचं असा प्रकार झालेला आहे. दादा, पुढची भूमिका काय राहील? आज बैठक पण होते अंतरवाली सराटीत. आता इथून पुढं मनोज जरांगे पाटील आता मिटिंग घेत आहेत. त्यांची मिटिंग सुरू झाली असेल. त्यांचे जे आदेश असतील त्या आदेशाप्रमाणे पुढील सर्व समाज बांधव काम करतील.
तुम्ही हायकोर्टापर्यंत गेला होता, तुमची एक याचिका पण प्रलंबित आहे वेगवेगळ्या संदर्भात. नेमकं तुम्ही याच्याकडे कसं बघताय कायद्याच्या भाषेत? याच्यामध्ये फार महत्त्वाचा विषय असा आहे की आत्ताच नानासाहेब आणि बनकर साहेबांनी सांगितलं की आरक्षणाची जी टक्केवारी ही कमी कमी करत चाललेलं आहे सरकार. म्हणजे जसं जसं सरकार बदलतं तसं तसं आरक्षणाची टक्केवारी बदलते आणि आमची मागणी मूळ वेगळी आहे आणि हे आरक्षण देत आहे वेगळं. यांना फक्त निवडणुका तोंडावर असल्या कारणाने हे फक्त मराठा समाजाला दिलेलं गाजर आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. कारण हेच आरक्षण द्यायचं होतं तर तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल देऊ शकत होता. त्यामध्ये तर आम्हाला 14% आरक्षण मिळालं असतं. हे आणि ते सेम आहे. SEBC असंच आरक्षण दिलेलं आहे. हे OBCचं आरक्षण नाही, OBC व्यतिरिक्त असलेलं आरक्षण आहे. 50%च्या आतलं आरक्षण नाही, हे मराठा समाजाने समजलं पाहिजे. आणि जर जे फुगीर आरक्षण जे आम्ही चॅलेंज केलेलं आहे समाज बांधवांनी, तर ते जर गेलं तर हे आरक्षण 50%च्या आत येईल, हे सत्य आहे. पण आम्हाला कोणाच्या ताटातलं काढून पाहिजे असं अजिबात आमचं म्हणणं नव्हतं आणि नाही पण आहे. परंतु आज जे मनोज जरांगे पाटील लढत आहेत ते एकदम रास्त पद्धतीने लढत आहेत. आणि आता जे साहेबांनी सांगितलं की जे विशिष्ट वर्ग आहे त्याला हे आरक्षण खुपतं आहे, त्यांच्या पोटात दुखतं आहे. त्याच्यामुळं समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी हे चाललेली खुटपत आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. तर आता त्यांनी ती बंद करावी आणि सरसगट कुणबी म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, ही आमची मूळ मागणी. हे 10% घ्या, 5% घ्या, हे पत्रवाळ्या वाटायचं काम बंद करावं, असं माझं स्पष्ट मत आहे. सरकारने समजा क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल घेतला असता तर नेमका काय फरक पडला असता? याच्यात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण होऊ शकतं. समजा क्युरेटिव्ह पिटिशनचा जर निकाल लागला तर क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये 14 आणि 12% दिलेलं होतं. नाही असं नाही, मागं नाही घेता येणार. आता विषय असा आहे, जर त्याचा निकाल जर लागला तर त्याच्यात परत चॅलेंज होऊ शकतं. कारण हे 10% आणि ते 14 आणि 12% आहे. त्याच्यामुळं ते परत संशयास्पद भूमिका निर्माण होईल. आणि हे जे ठेवलेलेच कुत्रे तिकडे भुंकायला सदावर्तेसारखे, आणि सदावर्ते हा फक्त दाखवायला आहे. आणि खरे अर्थ श्रीहरी आने, केतन तिरोडकर ही जी पिलावळ आहे यांची, ज्यांच्या पोटात दुखतं आरक्षण दिल्यामुळं, तर ही पिलावळ पळत आहेत कोर्टात जायला. तर त्यामुळे समाज बांधवांना एक विनंती आहे की आपण गाफील राहू नये आणि मनोजदादांवरती विश्वास ठेवा. मनोजदादा जी भूमिका घेतील ती योग्य भूमिका असेल आणि कायदेशीर भूमिका असेल. त्यांच्यासोबत बरेच वकील बांधव आहेत जे न्यायाची भूमिका लढत आहेत आणि आम्हाला पुढे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु या झालेल्या निर्णयावर आम्ही मराठा समाज बांधव म्हणून समाधानी नाही आहोत. सर, तुम्ही सामाजिक क्षेत्रात आहात, शैक्षणिक क्षेत्रात आहात, तुम्ही या निर्णयाकडे कसं बघताय? कारण फक्त शिक्षण, राजकीय आरक्षण नाही आहे, फक्त शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण भेटणार आहे, पण ते किती पॉसिबल आहे माहीत नाही. नेमकं तुम्ही कसं बघताय? आता तुम्ही ज्याप्रमाणे बोलले का कितपत टिकेल, कारण आरक्षणाची जी कालमर्यादा आहे ती 50%ची आहे, ती वाढू आता 72% झाली. आत्तापर्यंतच्या बाकीच्या राज्यात जर बघितलं आपण तर ते 69%पर्यंतची मर्यादा आहे. त्यामुळेच आमचं एक आम्ही एक संशयास्पद आहे की हे जे आज दिलेलं आहे काल आपल्याला 10% आरक्षण, AWSमध्ये पण आपल्याला मिळत होतं, पण देऊन दिलं काय सरकारने, परत तेच किंवा हे केलं का AWSमधनं आपल्याला नोकरीत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला आरक्षण दिलेलंच होतं. मग हे देऊन परत आम्हाला सध्या काय केलं? हे अक्षरशः मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. या सरकारचं कुठल्याही प्रकारचा मराठा समाजाच्या मुलांसाठी कुठलीही ठोस अशी भूमिका यांच्याकडे सरकारकडे नसून त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि सरकारचा या ठिकाणी पुन्हा एकदा सरकारला विनंती करतो का तुम्ही ज्या दिलेलं आरक्षण यावर एकदा फेरविचार करावा आणि समाजाच्या मुलांना दिशा देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारने करावं. याच्यामध्ये एक मायनस पॉईंट असा आहे, हे जे आरक्षण दिलं आहे हे केंद्र सरकारच्या भरतीमध्ये चालणार नाही आहे. हे पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण UPSC देणाऱ्या विद्यार्थ्याला याचा फायदा होणार नाही. किंवा सेंट्रल फॉरेस्टच्या असतील, रेल्वेच्या ज्या भरत्या असतील त्याच्यामध्ये या नोकरीला, किंवा राज्याच्या बाहेर ॲडमिशन असेल, शैक्षणिक ॲडमिशन असेल तर राज्याच्या बाहेर हे OBC म्हणून गणलं जाणार नाही. हे सर्व मराठा समाज बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. हे मनोजदादा तेच सांगतायत, आम्हाला सरसगट कुणबी म्हणून आरक्षण द्या, जे केंद्राच्या पण OBCच्या लिस्टमध्ये आहे आणि राज्याच्या सुद्धा OBCच्या लिस्टमध्ये आहे. हे समाज बांधवांनी समजलं पाहिजे. त्यामुळे समाज बांधवांचा गैरसमज करण्यामध्ये ही काही पिलावळे ही फार सक्सेस होते. तर समाज बांधवांनी धावल्यामागं धावू नये एवढीच विनंती आहे. एवढं बोलतो थांबतो. सामान्य नागरिक म्हणून तुम्ही काय बोलणार? आणि एक सांग का नाही आप करा थोडं. काल जेव्हा अधिवेशनात मराठा आरक्षण मंजूर झालं त्यावेळेस अनेक ठिकाणी सेलिब्रेशन पण केलेलं, त्याच्याविषयी काय भूमिका आहे आपण ते पण बघितलं पाहिजे. दादा, नेमकं काल खूप ठिकाणी सेलिब्रेशन झालं? नाही, काल खूप ठिकाणी नाही झालं, काही ठराविक ठिकाणी झालेले आहे. मंत्रालयाच्या बाहेर शिंदे साहेबांची पिल्लावळ होती. त्याच्यानंतर आपण जर ठिकठिकाणी शिंदे साहेबांचे जे समर्पक आहे म्हणजे शिवसेना, नाशिकला तोच प्रकार झालेला आहे. त्यांनीच हे गुलाल उधळलेले आहे. वास्तविक इतर ठिकाणी कुठेही गुलाल उधळलेला गेला नाही. सगळीकडे शांतता होती.
लोक नाराज होते. मराठा समाज हा पूर्ण नाराज आहे. आताच आमचे ॲडव्होकेट कांडपाले यांनी सांगितलं की ही EWSमध्ये जे दिलेलं होतं तेच ह्या 10% दिलेलं आहे आणि त्याच्यामध्येच वेगळं काही दिलेलं नाही, म्हणून समाज नाराज आहे. जे पाहिजे ते मिळालं नाही. 50%च्या आत OBCचं जे कॉन्क्रीट आरक्षण आहे याच्यामुळे UPSCमध्ये फायदा होईल, राज्यातही फायदा होईल आणि इतर सर्व क्षेत्रामध्ये मराठा समाजाला फायदा होईल. परंतु असं काही झालेलं नाही आहे, म्हणून मराठा समाज पूर्ण नाराज आहे अशी आमचं म्हणणं आहे. तर ह्या होत्या नाशिकच्या जाणकार आणि माहितीगार नागरिकांच्या प्रतिक्रिया. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही याचा निषेध करतो, कारण जे जुनं आरक्षण होतं EWSचं तेच आरक्षण आम्हाला भेटलेलं आहे आणि याचा कुठेही फायदा होणार नाही आणि त्यांना शंका आहे की हे आरक्षण कोर्टात टिकतं की नाही. प्रवीण ठाकरे, मुंबई तक.